नमस्कार. अजितदादांविषयी फार वाईट वाटतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात काय दरारा, काय रुबाब होता दादांचा. मला हे अजिबात लपवावं असं वाटत नाही की महाराष्ट्रातील लक्षावधी लोकांप्रमाणेच मी सुद्धा अजितदादांच्या रोखठोक कार्यपद्धतीचा आणि त्यांच्या बऱ्याच अंशी फटकळ बोलण्याचाही फॅन होतो. त्यांच्याविषयी अनेकदा फेसबुक किंवा अन्यत्र मी जिथे काही लिखाण करत असतो तिथे त्यांचं कौतुकही केलेलं आहे. परंतु आधी ती पहाटेची शपथ घेऊन आणि त्यानंतर आता त्यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा जे काही केलं त्यामुळे राज्यातील लक्षावधी नागरिकांप्रमाणेच मी सुद्धा त्यांच्या बाबतीत निराश झालो. फार मोठा भ्रमनिराश झाला अजितदादांकडून महाराष्ट्राचा. पण चला, तेही ठीक होतं. फडणवीसांमुळे महाराष्ट्राचं राजकारण जे अत्यंत गलिच्छ पातळीवरती पोहोचलेलं आहे त्याची ही सगळी परिणिती आहे असं मानून आपण मनाची समजूतही घातली आहे. परंतु आता या सरकारमध्ये अजितदादांचा जो पाण उतारा सुरू झालेला आहे, सतत जी त्यांना अवमानास्पद वागणूक दिली जाते ते पाहून फारच वाईट वाटतं. अजितदादांचा तोरा आणि रुबाब प्रत्यक्ष पाहिलेला असल्याने तर त्यांची आत्ताची ही अवस्था पाहून अधिकच जीव जळतो. अर्थात त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा सगळा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीच्या चरणी गहाण टाकल्यावरती आपला जीव जळून का उपयोग म्हणा. आधी त्यांच्याकडील प्रत्येक फाईल अगोदर देवेंद्र फडणवीसांकडे जाईल, त्यानंतर ती मग मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी जाईल असा आदेश काढून त्याला सुद्धा व्यापक प्रसिद्धी देण्यात आली. त्याद्वारे अजितदादांच्या सर्व नाड्या आवळण्यात आल्या, त्यांच्या कारभारावरती पूर्ण अंकुश आणण्यात आला. आणि आता परवाच्या नवाब मलिक प्रकरणात पुन्हा जी बाब फडणवीस अजितदादांना फोनवरनं सांगू शकत होते किंवा प्रत्यक्ष भेटून सांगू शकत होते त्यासाठी लेखी पत्राचा वापर करून पुन्हा ते पत्रही माध्यमांमध्ये जाहीर करून पुन्हा अजितदादांना अडचणीत आणण्यात आलं. आता वेळही निघून गेली आहे. परतीचे सगळे दोरही अजितदादांनी स्वतःच्या हातानेच कापून टाकलेत. त्यामुळे फडणवीस ही काय चीज आहे ते आता पुरेपूर लक्षात येऊन देखील काही उपयोग नाही. हे सगळं सहन करीत राहणे हेच आता अजितदादांचं यापुढचं प्राक्तन आहे. ते कितीही फटकळ बोलले, अगदी त्या पाणीच नाही धरणात तर सोडू कुठून, धरणात मुतू काय, या अशा उद्गारांवर माध्यमांमधून प्रचंड गदारोळ होऊन देखील बहुसंख्य महाराष्ट्राने कधीही अजितदादांना फारसा दोष दिला नाही. त्यांनी त्यानंतर ते आत्मक्लेश वगैरे करून घेतले नसते चव्हाण साहेबांच्या समाधीवर जाऊन तरीही काही फरक पडला नसता. कारण त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यात अनेकदा वाहत जाणं त्यांचं हे लोकांनाही सवयीचं झालं होतं. त्यांची जी कार्यपद्धती आहे की एखाद्याचं काम होणार असेल तर लगेच करायचं, मार्गी लावून टाकायचं समोरासमोर, होणार नसेल तर तसं स्पष्टपणे सांगून टाकायचं. उगाच माणसांना उद्या ये, 4 दिवसांनी ये, 15 दिवसांनी ये असं कधीही झुलवत ते ठेवत नाहीत. आणि लोकांना अजितदादांची पद्धत आवडायची. प्रशासनावरची त्यांची पकड हा सुद्धा लोकांच्या कौतुकाचा भाग होता. राष्ट्रवादीच्या अडल्या नडल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून मदतीचा हात जायचा. सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करायचे ते, तर मग दिवसभर त्यांचं ते काम सुरू राहतं. अशा त्यांच्या या सगळ्या बाबी लोकांना प्रचंड आवडत असल्याने त्यांच्या बोलण्यातील जो काही आगळपगळपणा होता त्याच्याकडे लोक दुर्लक्ष करत त्यांच्यावरती प्रेम करत राहिली. पण आपल्यावरती प्रेम करणाऱ्या या सगळ्या लोकांना मागील काही काळामध्ये अजितदादांनी निराश केलं. माणसानं महत्त्वाकांक्षी असणं अजिबात वाईट नसतं, परंतु सगळ्यांच्या सगळ्याच इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत हे वास्तव आहे. ज्या काकांनी आपल्याला राजकारणात पुढे आणलं, आपल्या मोठ्या मोठ्या चुकांवरती पांघरून घातलं, अगदी 2019ला तर भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे राजकारण शरद पवारांनी जमवून आणलं ते विस्कटून टाकण्याचा प्रयत्न दादा तुम्ही केलात. रात्रीच्या अंधारात फडणवीसांना भेटून पहाटेचा शपथविधी रचलात. ते सगळं फसल्यानंतरही अनेक आमदारांची नाराजी दुर्लक्षित करीत पुन्हा तुम्हाला उदार अंतकरणाने सरकारमध्ये महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. अगदी त्यानंतर आता सरकार पडल्यानंतरही तुम्हालाच विरोधी पक्षनेतेपद दिलं गेलं. त्याच माणसाचा तुम्ही विश्वासघात केला. त्या विश्वासघाताचं फळ हे असंच आता जे तुमच्या बाबतीत चाललंय ना दादा, हेच असणार होतं. तुमची विश्वासार्हता फडणवीसांनी संपवून टाकली. उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी प्यादं म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंचा वापर केला. संपणार त्यांची राजकीय कारकीर्द काही काळाने. आमदार म्हणून एकनाथ शिंदे ठाण्यातून निवडून येणार अगदी 100%. परंतु त्यापुढे काय?
अनेक सर्वे आहेत दादा, आणि माझ्यापेक्षा त्याबाबत तुम्हाला अधिक सखोलतेनं माहिती असणार. एक जो ताजाच सर्वे झाला आणि ज्याचे निकष म्हणजे तुमच्या बंडानंतर जो संघाने एका खाजगी एजन्सीकडून सर्वे करून घेतला, त्याचे निष्कर्ष फारच कमी लोकांपर्यंत पोहोचलेत. शिंदेंसोबतचे अगदी मंत्री असलेले उदय सामंत, शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, दादा भुसे वगैरे निश्चितपणे पराभूत होणार आहेत. तर बाकीच्या आमदारांची काय कथा? 40 पैकी 30 ते 32 आमदार 100% पराभूत होणार आहेत. त्या सगळ्यांनी कितीही जंगजंग पछाडलं तरी लोकांच्या मनातला रोष कायम आहे आणि लोक निवडणुकांची वाट पाहत आहेत. शिंदेंना साथ देणाऱ्या 13 खासदारांपैकी तब्बल 9 खासदार 100% पराभूत होणार आहेत. मग जर पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत 8-10 आमदार असतील तर त्यांचं बार्गेनिंग मूल्य ते काय राहणार दादा? मुळात सद्य परिस्थितीमध्ये खुद्द भारतीय जनता पार्टीच, जिचे आत्ता 105 आमदार आहेत, या मागील काळातील सगळ्या फोडाफोडीच्या घाणेरड्या गलिच्छ राजकारणामुळे आणि तमाम भ्रष्टाचारांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेण्यामुळं त्या पक्षाच्या लोकप्रियतेलाच इतकी ओहोटी लागलेली आहे की येत्या विधानसभा निवडणुकीत तो 60 ते 70 पर्यंतच मर्यादित राहणार आहे. तुमची ही परिस्थिती फारशी वेगळी नसणार दादा. तुम्ही स्वतः बारामतीतून 100% निवडून याल, त्यात काही शंकाच नाही. परंतु तुमच्या समर्थक आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होणार 100%. आपल्या संधिसाधू आणि स्वार्थी, कपटी, धर्मांध, जात्यांध राजकारणासाठी महाराष्ट्र आपला दक्षिणेऐवजी उत्तरेच्या गायपट्ट्याचा भाग बनवण्याचा जोरदार प्रयत्न मागील काही वर्षात भारतीय जनता पार्टी सातत्यानं करत जरी असली तरी ते त्यात निदान अजून तरी पूर्णपणे यशस्वी झालेले नाहीत, होणारही नाहीत. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांसह तमाम संतांचे प्रबोधनकारी विचार निदान अजून तरी महाराष्ट्रातून पूर्णपणे पुसले गेलेले नाहीत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने कितीही गमजा मारल्या तरी येत्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी मागच्या आकड्याच्या जवळपास देखील पोहोचू शकणार नाही, हे निश्चित. एकनाथ शिंदेंना फोडून मूळ शिवसेना कमजोर झाली नाही, उलट उद्धव ठाकरेंची शिवसेना अधिक मजबूत झालेली आहे. लोकांचं समर्थन प्रचंड वाढलेलं आहे. तसंच तुम्हाला फोडल्याने दादा शरद पवार किंवा त्यांच्यासोबत राहिलेले लोक जे शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा कमजोर झालेले नाहीत. लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरेंना जशी लाभली तशीच आता शरद पवारांकडे वळलेली आहे. सिंचन घोटाळा किंवा राज्य बँक किंवा साखर कारखाने वगैरे सगळ्या प्रकरणात कुठेतरी तुमचे हात दगडाखाली असतील तर कारवाईला सामोरं जाण्याचं धाडस दाखवायला हवं होतं. झाली असती कदाचित काही कारवाई तुमच्यावरही, कदाचित ईडीचे तुम्ही बंदीही झाला असतात काही काळ. परंतु मग बाहेर आल्यानंतर अधिक सामर्थ्यशाली, अधिक बलवान झाला असतात. सारा महाराष्ट्र तुमच्यासोबत असला असतात दादा. काय करून घेतलं हे स्वतःचं. फडणवीसांविषयी काय बोलावं? त्यांनी ते अजितदादांना पाठवलेलं पत्र वाचल्यावरती आणि त्यातील ते देश प्रथम, सत्ता का, येते जाते वगैरे नैतिकतेचे पाठ वाचल्यावरती सगळ्यात आधी ती सौ चूहे खाके चली बिल्ली हचको ती म्हण आठवली. महाराष्ट्रातील तमाम भ्रष्टाचारी, बलात्कारी, खुनी, गुंड राजकारण्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन पावन करणारे, त्यांना सन्मानित करणारे फडणवीस नैतिकतेच्या गोष्टी करतात तेव्हा त्यावरती कसं व्यक्त व्हायचं हे सुद्धा आपल्यासारख्यांना कळेनासं होऊन जातं. महाराष्ट्राच्या केवळ राजकारणाचाच नाही तर साऱ्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा बट्ट्याबोळ, सत्यानाश या माणसानं करून टाकलाय. केवळ स्वतःचा इगो सांभाळणारा राजकारणी माणूस म्हणजे फडणवीस. त्यांना महाराष्ट्राचं काहीही पडलेलं नाही. डायमंड पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं सुधीर सूर्यवंशी लिखित चेकमेट या पुस्तकाविषयी नुकतंच अक्षरनामावरती वाचनात आलं. ममता क्षेमकल्याणी यांनी त्या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनणार हे स्पष्ट झालं, ते फडणवीसांपर्यंत पोहोचलं, त्यानंतर त्यांनी कसं अजित पवारांना गळाला लावलं, आपला ताफा, आपल्या गाड्या सोडून रात्रीच्या अंधारात मग हे दोघे कसे BKC मधल्या त्या हॉटेल सोफिटेलमध्ये मागच्या दरवाज्यानं जाऊन भेटले, सगळं नियोजन त्यांनी कसं केलं, म्हणजे ते त्यावेळची राष्ट्रपती राजवट हटवणं किंवा हे सगळे प्रकार, हे सगळं या पुस्तकात एका प्रकरणामध्ये अगदी सविस्तर आहे. फार ओंगळवानं वाटतं ते वाचताना. फडणवीस केवळ इतकंच करत नाही तर त्याच पहाटे शपथ घ्यायला जाण्यापूर्वी मध्य प्रदेशातील नालखेडा इथल्या मा बागलमुखी नावाच्या त्या मंदिराच्या एका पुजाऱ्याला बोलवून पहाटे 4 वाजता मिरची हवन नावाचा सत्ता प्राप्तीचा एक तांत्रिक विधीसुद्धा त्यांनी आणि अमृता फडणवीस यांनी केला.
त्यासाठी त्या पुजाऱ्याला खास विमानानं तिकडनं आणलं गेलं MP मधून आणि पूजा झाल्यावरती मोठी बिदागी देऊन पुन्हा विमानाने त्याला तिकडे परत पाठवून देण्यात आलं. जे समर्थक आमदार आहेत फडणवीसांचे, प्रसाद लाड, त्यांनी या सगळ्याचं नियोजन केलेलं होतं. ते सगळं या चेकमेट पुस्तकामध्ये सविस्तर नमूद आहे. अर्थात शरद पवार यांनी कसं त्या सगळ्यावरती पाणी फिरवलं आणि इतके तंत्र मंत्र वगैरे करून फडणवीसांनी जमवून आणलेला स्वतःचा तो पहाटेचा शपथविधी कसा अल्पकालीन ठरला तेही आपण सगळ्यांनीच पाहिलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंना फोडल्यावर त्यांनी तर विश्वासदर्शक ठरावानंतर स्वतःच विधानसभेत सांगितलं होतं शिंदेंनी की आपण मध्यरात्री कसे खास विमानाने फडणवीसांना भेटायला यायचो, मिटिंग करायचो आणि पहाटे पुन्हा गुवाहाटीला परत जायचो. फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही एका कार्यक्रमामध्ये अशी कबुली दिली की होय, देवेंद्रजी रात्रीच्या अंधारात शिंदेंना भेटायला जायचे, कोणी ओळखू नये म्हणून ते काय हुडी वगैरे सगळं घालायचे, गॉगल वगैरे लावून जायचे वगैरे. ठीक आहे, एक गोष्ट की राजकारणात आता नैतिकतेला, नीतिमत्तेला, विचारधारांना वगैरे काही स्थान राहिलेलं नाही. पण हे असं इतकं या थराला जाऊन राजकारण, आणि तेही कशासाठी, तर केवळ स्वतःचा इगो शमवण्यासाठी. महाराष्ट्राचं काय भलं झालं या सगळ्यामध्ये? काय पद्धतीचं प्रशासन सध्या सुरू आहे महाराष्ट्रात? काय पद्धतीचा राज्यकारभार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे? सगळं केवळ सुडाचं राजकारण, बदल्याचं राजकारण. लोकहित आणि राज्यहित कुठं दिसतंय? धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण, आरक्षणाचं राजकारण, या सगळ्यात लोकहिताच्या राजकारणाला, राज्यहिताच्या राजकारणाला मात्र पूर्णपणे तिलांजली दिली गेली आहे. आणि दादा, अजितदादा, महाराष्ट्र नासवण्याच्या या कटात तुम्हीही सहभागी झालात याचं वाईट वाटलं म्हणून हे आज व्यक्त झालो अशा प्रकारे. असो, शेवटी आपला नेहमीचा प्रश्न, 1 लाखाचा आकडा जवळ दिसायला लागलाय सबस्क्रायबरच्या संख्येचा. तुम्ही अजून नसेल सबस्क्राईब केलं तर लवकर करा, आत्ताच करा, लगेचच करा. विचार आवडत असतील तर लाईक करा, एपिसोड शेअर करा आपल्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या ग्रुप्समध्ये. आज इथेच थांबतोय, पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.